नमस्कार, मी युवराज. मंडळी, आज आपण चर्चा करणार आहोत की 3 जानेवारी 2026 ला अमेरिकेने व्हेनेझुएलावर जी लष्करी कारवाई केली आणि या कारवाईत त्यांनी त्यांचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली. 3 जानेवारी 2026 ला अमेरिकेने मध्यरात्रीच्या सुमारास व्हेनेझुएलावर आक्रमण केलं. लष्करी विमानं आणि क्षेपणास्त्र त्यांनी या व्हेनेझुएलाची जी राजधानी आहे कराकस या शहरावर हे क्षेपणास्त्र टाकले आणि हाहाकार उडाला. याच लष्करी कारवाईत अमेरिकेने त्यांचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक केली. यांना अटक केल्यानंतर त्यांनी या दोघांना सर्वात पहिले लढाऊ जहाजावर नेलं आणि या लढाऊ जहाजावरनं त्यांना लढाऊ विमानात बसवून अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये घेऊन आले. आता अमेरिका ही कारवाई करण्यामागे काय कारण सांगते? ट्रम्प सरकारने या कारवाई मागे असं कारण सांगितलंय की गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे व्हेनेझुएलामध्ये निकोलस मादुरो यांचं सरकार आल्यापासून त्यांच्या देशातून अमेरिकेमध्ये आणि जागतिक स्तरावर ड्रग तस्करी सगळ्यात जास्त प्रमाणात वाढली आहे आणि ड्रग तस्करी, मानवी तस्करी अशा अनेक गंभीर समस्या आणि असे कारण मेन म्हणजे हे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष आहे. एवढंच नाही तर या निकोलस मादुरो यांनी व्हेनेझुएलामध्ये जे मेंटल हॉस्पिटल आहेत आणि जे जेल आहेत यामधले खुंखार जे कैदी आहेत या खुंखार कैद्यांना आणि या मेंटल हॉस्पिटल मधल्या या मेंटल लोकांना त्यांनी चुकीच्या मार्गाने अमेरिकेमध्ये सोडलंय आणि याच लोकांनी अमेरिकेमध्ये हत्या करायला सुरुवात केली आहे. मग काय, ड्रग्स तस्करी आणि देशाची जी सीमा आहे या सुरक्षेच्या कारणाने अमेरिका सरकार, ट्रम्प सरकार यांनी निकोलस मादुरो यांना अटक केली असं कारण त्यांनी सांगितलं आहे. पण यामागे आणखी एक कारण आहे, ते म्हणजे आज जगामध्ये व्हेनेझुएला हा देश जगात ज्या ज्या देशांकडे तेलाचा साठा आहे या साठ्यांमध्ये सगळ्यात जास्त तेलाचा साठा असणारा देश म्हणजे व्हेनेझुएला आणि याच तेलाच्या साठ्यावर अमेरिकेचं लक्ष अनेक वर्षांपासून आहे. अमेरिका सध्या जगामध्ये सुपर पॉवर आहे. ते म्हणजे त्यांचा पैसा, त्यांचं अर्थकारण, त्यांचा GDP. आज अमेरिकेकडे तेल पाहिजे त्या प्रमाणात नाहीये आणि हेच तेल या व्हेनेझुएलाकडे जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात. मग काय, या व्हेनेझुएलाच्या तेलावर जर अमेरिकेने नियंत्रण मिळवलं तर तेलाच्या बाजारपेठेत सुद्धा अमेरिका सध्या जी डिपेंडंट आहे ती डिपेंडन्सी कमी करण्यासाठी, स्वावलंबीपणा वाढवण्यासाठी, इंडिपेंडंट होण्यासाठी अमेरिकेने त्यांच्या ताकदीचा वापर केला आणि यांच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केली. आज व्हेनेझुएलामध्ये त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाने त्वरित निर्णय घेतला आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षाच्या खुर्चीवर त्यांच्या ज्या सध्याच्या उपराष्ट्राध्यक्ष होत्या त्यांचं नाव आहे डेल्सी रॉड्रिग्स यांना सध्याच त्यांनी त्या राष्ट्राध्यक्षाच्या पदावर बसवलं आहे. पण अमेरिकेने असं जाहीर केलंय की आमच्या पाठिंब्यानुसार आणि आम्ही म्हणाल त्याच दिशेने सध्याच व्हेनेझुएलामध्ये या कारवाया किंवा हे सरकार चालेल. तर मंडळी, पुन्हा एकदा सुपर पॉवर होण्यासाठी आणि तेल, जी गोष्ट अमेरिकेकडे स्वतःची नव्हती, ही गोष्ट स्वतःची मिळवण्यासाठी आणि तेल आणि ऊर्जा या बाजारपेठेमध्ये पुन्हा एकदा इंडिपेंडंट अमेरिका दी सुपर पॉवर हे सिद्ध करण्यासाठी अमेरिकेने ही कारवाई केली आहे. आता ह्यांना जी अटक केली आहे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला न्यूयॉर्क शहरामध्ये आणण्यात आलंय आणि न्यूयॉर्क न्यायालयामध्ये त्यांना उभं करणार आहेत आणि त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. या अमेरिकेच्या कारवाईनंतर जगभरातून अनेक प्रतिक्रिया उठल्या, ज्यामध्ये रूस म्हणजे रशिया आणि चीन यांनी तर अमेरिकेने या केलेल्या कारवाईची जाहीर निषेध केलाय, निंदा केली. त्यांचं म्हणणं आहे की अमेरिका जे करते ते अत्यंत चुकीचं आहे. पण दुसरीकडे
जगाचा जो तानाशाह आहे, उत्तर कोरियाचा जो राजा आहे किम जोंग उन, यांनी तर अमेरिकेला एक धमकीचा इशाराच दिलाय. त्याने असं सांगितलंय की निकोलस मादुरो आणि व्हेनेझुएला हे उत्तर कोरियाचे खूप जवळचे मित्र आहेत. जर अमेरिकेने त्यांना लवकरात लवकर सोडलं नाही तर जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करल आणि याला जबाबदार अमेरिकाच असेल, असं त्यांनी इशारा केलाय. तर दुसरीकडे भारत देशाने ही कारवाई जी झाली आहे किंवा ही जी समस्या तयार झाली, ही शांततेच्या मार्गाने सोडवावी असं एक आव्हानच केलंय. नुकतंच आज बातमी आली आहे की उत्तर कोरियाने जपानच्या एका विशिष्ट भागावर क्षेपणास्त्र टाकलंय आणि कुठेतरी अमेरिकेला एक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी, निकोलस मादुरो यांना अटक का करण्यात आली, अटक कशी केली, या सगळ्या गोष्टी आणि या पाठीमागे काय कारण आहेत, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. अशीच माहिती मी पुन्हा घेऊन येईल. तोपर्यंत माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.